नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 30 प्रश्न आपण पाहणार आहोत. 30 प्रश्नांपैकी काही प्रश्न असे आहेत जे प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, इंद्रजाल माया या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? पर्याय पहा. तुमच्यासाठी 7 ते 8 सेकंद वेळ आहे. इंद्रजाल माया या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मोहाचे जाळे. इंद्रजाल माया म्हणजे काय? मोहाचे जाळे. पुढील प्रश्न पहा. भारतात सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारे राज्य कोणते आहे? सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारे राज्य विचारलं आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारे राज्य अरुणाचल प्रदेश. पुढे पहा, महाराष्ट्रात पाणी व जमीन व्यवस्थापन संस्था कोठे आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. लक्षात ठेवा, पाणी व जमीन व्यवस्थापन संस्था छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. पुढे पहा, गोदावरी नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे? काय विचारलं आहे? कोणते शहर वसलेले आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे गंगाखेड. गंगाखेड हे शहर गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? चुकीचा पर्याय आपल्याला विचारला आहे. पहिला पर्याय पहा, कलम 124 सर्वोच्च न्यायालय. विद्यार्थी मित्रांनो, 124 जे काही कलम आहे त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाबाबत तरतूद आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. कलम 124 सर्वोच्च न्यायालय. आपल्याला चुकीचा पर्याय विचारलेला आहे. दुसरा पर्याय पहा, कलम 324 निवडणूक आयोग. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. कलम 324 निवडणूक आयोग. तिसरा पर्याय पहा, कलम 214 उच्च न्यायालय. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. कलम 214 उच्च न्यायालय. आपल्याला काय विचारलं? चुकीचा पर्याय कोणता? विद्यार्थी मित्रांनो, तीनही पर्याय बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही. वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. कलम 124 सर्वोच्च न्यायालय, कलम 324 निवडणूक आयोग, कलम 214 उच्च न्यायालय. विद्यार्थी मित्रांनो, या तीनही कलमांवर 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढे पहा, महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? तर पहा, पाडेगाव सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे. पाडेगाव. पुढील प्रश्न पहा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे प्रचलित नाव काय आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे प्रचलित नाव काय आहे? तर देशरत्न. काय नाव आहे? देशरत्न. पुढील प्रश्न पहा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोठे आहे? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर परभणी या ठिकाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. पुढील प्रश्न पहा, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे विधान कोणाचे आहे? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पुढील प्रश्न पहा, हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लब स्थापना कोणी केली? हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना कोणी केली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे रमाबाई रानडे. रमाबाई रानडे. पुढे पहा, सेवाग्राम आश्रमाची स्थापना कोणी केली? हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये 20 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेलेला आहे. सेवाग्राम आश्रम
योग्य उत्तर आहे महात्मा गांधी. पुढे पहा, मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली होती. पुढील प्रश्न पहा, बटवा हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? बटवा तर पोर्तुगीज भाषेतील शब्द आहे बटवा. पुढे पहा, महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक म्हणून ओळखले जाते. पुढे पहा, नदी हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? नदी हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? योग्य उत्तर आहे संस्कृत. पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? कोणता पर्याय बरोबर आहे? पहिला पर्याय पहा, कलम 79 संसद. विद्यार्थी मित्रांनो, संसदेची तरतूद कलम क्रमांक 79 मध्ये दिलेली आहे का? 100% बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, कलम 80 राज्यसभा. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. कलम 81 लोकसभा. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं? कोणता पर्याय बरोबर आहे? तीनही पर्याय बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे सर्व पर्याय बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, वारंवार या तीनही कलमांवर प्रश्न विचारला गेलेला आहे. हे बघा, या ठिकाणी एक ट्रिक सांगतो, तर ट्रिक वरून नाव लक्षात ठेवायचं आहे. सरला. सरला असं नाव ध्यानात ठेवायचं. स म्हणजे काय? संसद. स ला 79 नंबर द्यायचा. र म्हणजे काय? राज्यसभा. र ला 80 नंबर द्यायचा. आणि ल म्हणजे काय? लोकसभा. ल ला 81 नंबर द्यायचा. पहा, 79, 80, 81. सरला. स र ला. स म्हणजे संसद, र म्हणजे राज्यसभा आणि ल म्हणजे लोकसभा, असं लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा, स्प्रिंग दाबली असता स्प्रिंग दाबली असता स्प्रिंगची स्थितीज ऊर्जा काय होते? स्प्रिंग दाबली असता स्प्रिंगची स्थितीज ऊर्जा काय होते? काय होते? तर वाढते. काय होते? वाढते. पुढे पहा, केशवसूत हे कोणाचे टोपणनाव आहे? केशवसूत हे कोणाचे टोपणनाव आहे? तर कृष्णाजी केशव दामले. कृष्णाजी केशव दामले. पुढे पहा, मेरी कोम हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेरी कोम. योग्य उत्तर आहे मुष्टियुद्ध. पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? अयोग्य आहे म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे? पहा, 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस. विद्यार्थी मित्रांनो, 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. तिसरा पर्याय 30 जानेवारी शहीद दिन. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं? कोणता पर्याय अयोग्य आहे म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे? योग्य उत्तर आहे यापैकी नाही, म्हणजे तीनही पर्याय बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तोंडी पाठ करून ठेवा. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस, 30 जानेवारी शहीद दिन. पुढे पहा, भगवान हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? भगवान. तर योग्य उत्तर आहे संस्कृत भाषेतील शब्द आहे. कोणती भाषा? संस्कृत भाषेतील. पुढील प्रश्न पहा, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता? हा प्रश्न 30 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सुंदरबन. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन. पुढे पहा, भारतातील ऊसाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश.
ऊसाचे सर्वाधिक उत्पादन करणारं राज्य उत्तर प्रदेश. विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आहे? ऊस हा शब्द आहे की नाही? पहिलं अक्षर काय आहे? ऊ. ऊ वरनं उत्तर प्रदेश असं लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. हायड्रोजन आणि डॅश डॅश या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते. काय उत्तर असणार आहे? हायड्रोजन आणि डॅश डॅश या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते. तर ऑक्सिजन. काय उत्तर आहे? ऑक्सिजन. पुढे पहा. होका यंत्रात डॅश डॅश चुंबक वापरतात. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सूची. पुढे पहा. त्वरण म्हणजे डॅश डॅश मधील बदलाचा दर होय. त्वरण म्हणजे डॅश डॅश मधील बदलाचा दर होय. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे वेग. वेग. पुढे पहा. खालीलपैकी समानार्थी शब्दांचा कोणता पर्याय चुकीचा आहे? पहिला पर्याय पहा. दिवा, दीप, दीपक. विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय समानार्थी आहे का? आहे. दिवा म्हणजे दीप, दीपक बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा. दूध, दुग्ध, पै. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. तीनही शब्द समानार्थी आहे. पुढे पहा. द्वेष, मत्सर, हेवा. हे तीनही शब्द समानार्थी आहे का? 100% समानार्थी आहे. आपल्याला काय विचारलं? कोणता पर्याय चुकीचा आहे? तीनही पर्याय बरोबर आहे. योग्य उत्तर आहे यापैकी नाही. पुढे पहा. खालीलपैकी समानार्थी शब्दांचा कोणता पर्याय चुकीचा आहे? पहिला पर्याय आहे दृश्य, देखावा. हे दोन्ही समानार्थी आहे. दुसरा पर्याय पहा. दृढता, मजबूती, मजबूती. बरोबर आहे का? बरोबर आहे. तिसरा पर्याय दिवस, दिन, वार, वासर. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व शब्द समानार्थी आहेत का? होय, समानार्थी आहेत. म्हणून तीनही पर्याय बरोबर आहे. आपल्याला चुकीचा पर्याय विचारला आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही. यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला गणिताचं एक उदाहरण दिलेलं आहे. त्याचं उत्तर काय असणार आहे ते तुम्ही सोडवायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा, उत्तर काढायचं आणि मला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं. नंतर पुढे व्हिडिओ पाहायचा आहे. पहा. 2 अधिक 2.0 अधिक 2.22 याचं उत्तर काय असणार आहे? विद्यार्थी मित्रांनो, पहा. या ठिकाणी 2 हा जो पॉइंट असतो याला आपण काय म्हणतो? दशांश चिन्ह म्हणतो. काय म्हणतो? दशांश चिन्ह. मग दशांश चिन्हांची बेरीज आपण दशांश चिन्ह जे असतात, दशांश संख्या त्यांची आपण बेरीज कशी करतो? तर पहा. या ठिकाणी पहिल्यांदा आहे 2 अधिक. नंतर काय करायचं? 2.0 2.0 नंतर काय? अधिक 2.22 अशा प्रकारे मांडणी करून घ्यायची. ही जी काही दशांश चिन्ह आहे, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्हच यायला पाहिजे. या ठिकाणी 0 देऊन टाकायचे. नाही दिले तरी काही अडचण नाही, दिले तरी काही अडचण नाही. कारण याच्या पुढे जे काही 0 आहे त्यांना काही किंमत नसते. कशाच्या पुढे? दशांश चिन्हाच्या पुढे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हा जो पहिला पर्याय 2 आहे, सॉरी, हे जे काही 2 आहे, या 2च्या कोणत्या ठिकाणी दशांश चिन्ह असणार आहे? तर या ठिकाणी. या ठिकाणी दशांश चिन्ह असणार आहे. मग इथं आपण काय करायचं? 0 ठेवून द्यायचे. इकडे तुम्ही किती 0 जोडा त्याला व्हॅल्यू नसते. आता पहा. दशांश चिन्ह या ठिकाणी बरोबर एका लाईनीत एकाखाली एक आलेले आहे. आता यांची बेरीज करायची. पहा. 2शी 2 घेतला, हा 2 जसा आहे तसा, दशांश चिन्ह जसं आहे तसं लिहून घ्यायचं आणि 2 अन् 2 4 अन् 2 6. योग्य उत्तर आलं 4 नंबर पर्याय 6.42 म्हणजे 6 नंतर काय आहे? दशांश चिन्ह आहे, नंतर 4 2 हे झालं आपलं उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, समजलं नसेल तर पुन्हा सांगतो. पहा. या ठिकाणी हा जो काही 1 नंबरचा 2 दिसतो तुम्हाला या ठिकाणी, हा 2 जेव्हा आपण लिहितो, या 2च्या नंतर इथं काय असतो? दशांश चिन्ह असतं. ते आपण लिहित नाही. ओके. इथं काय असतं? दशांश चिन्ह. ओके. मग आपण काय केलं? हा जो 2 आहे, हा जो 2 आहे, हा इथं असा लिहून घेतला. इथं दशांश चिन्ह देऊन टाकलं. नंतर हा 2 घेतला, 2 नंतर दशांश चिन्ह 0 नंतर हे घेतलं 2 नंतर दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह नंतर ते 2 2 जसं आहे तसं मांडून दिलं. नंतर
इथं तुम्ही 0 लिहू शकता, नाही लिहिले तरी काही अडचण नाही. तर पहा, कारण ह्या चिन्हाच्या म्हणजे दशांश चिन्हाच्या उजवीकडे तुम्ही कितीही शून्य लावा, त्याला किंमत नसते. म्हणून हा झाला 2 2 2 हे दशांश चिन्ह जसं आहे तसं 2 अन् 2 4 अन् 2 6 6.22 हे झालं आपलं उत्तर. ओके. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न होते ते पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.